जोरदार टाळ्यांनी आपण दादांचं नामांकन करूया. यांचं आपण स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि पुस्तक असं हे स्वागताचं करू. यानंतर माननीय दत्ता मामा भरणे राज्यमंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे आपण स्वागत करावं. त्याचबरोबर आमदार माननीय अशोक बापू पवार यांचे आपण स्वागत करावं. माननीय दिगंबरजी दुर्गाडे सर पीडीसीसी बँकेचे चेअरमन, त्याचबरोबर माननीय उपाध्यक्ष महोदय पीडीसीसी बँक यांचे आपण स्वागत करावं. यानंतर प्रकल्प संचालक हे पद पुनर्जीवित ठेवल्याबद्दल महाराष्ट्र विकास सेवा संघ व जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीनं आदरणीय दादांचे या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. आभार व्यक्त करण्यात येणार आहे. दादा संघ व जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीनं सत्कार होत आहे. धन्यवाद दादा. यानंतर अधिक विलंब न करता आजच्या या कार्यक्रमात माननीय आयुष प्रसाद सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना. मंचवर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय श्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री महोदय श्री दत्ता मामा भरणे, माननीय आमदार अशोक बापू पवार, आपले पीडीसीसी बँकचे संचालक, माजी उपाध्यक्ष व सगळे या ठिकाणी उपस्थित अधिकारी, पत्रकार. सर, आज या ठिकाणी 2021-22 या कालावधीमध्ये ज्या उत्कृष्ट काम जिल्हा परिषदचे अधिकारी आणि विभागांनी पंचायत समितीने जो काम केले त्याच्या आज 21-22 चे जो निकाल होते, जो काम झाले जिल्हा परिषद मध्ये, त्या अनुषंगाने आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये आपण एक ट्रॅकर शीट म्हणून एक नवीन संकल्पना काढली होती. त्या संकल्पना अंतर्गत प्रत्येक विभाग, प्रत्येक विषय आणि प्रत्येक टेबल मध्ये ज्या ज्या काम पंचायत समिती असेल या जिल्हा परिषदचे विभाग असेल त्या ठिकाणी चालू असलेले प्रत्येक कामाचा आपण दर आठवडा आढावा करतो. त्या आढावामध्ये राज्य सरकारद्वारा या केंद्र सरकारद्वारा ठरलेले कुठलेही जो आपले लक्ष्यांक आहे या आपले वरिष्ठ अधिकारी या वरिष्ठ पदाधिकारी द्वारा ठरलेले लक्ष्यांक जो आहे त्याच्या आपण त्याच्यामध्ये पाठपुरावा करतो. सर, ज्या ज्या काम आपण मला देतात त्याला पण आपण त्याच्यामध्ये घेतो आणि त्या काम झालं की नाही त्याचं पण लक्ष्यांक याच्यामध्ये असतो. या सगळ्या बाबीचा एक मूल्यमापन करण्यात आला होता. त्याच्यासाठी काम निहाय आपण एक नियोजन केलं होतं आणि सर्वात पारदर्शक प्रमाणे ज्या आपली म्हणजे प्रत्येक विभाग आजपर्यंत ज्यावेळेस जिल्हा परिषद मध्ये माझा अनुभव आहे की ज्या वेळेला आपण अवॉर्ड देतो त्यावेळेला आपण ठरतो की या तालुक्याचा किमान एक माणूस अवॉर्ड देण्यात यावा. बट सर, यावेळी जो आपण अवॉर्ड देतोय त्यांच्या कामगिरी आणि फक्त त्यांच्या कामगिरीच्या आधारावर सर ही अवॉर्ड आपण या ठिकाणी जाहीर करत आहोत. मागच्या वर्षी सर जिल्हा परिषदच्या काही गोष्टी अतिउत्कृष्ट झाल्या आणि जिल्हा परिषदच्या इतिहासामध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टी घडल्या. सर, जिल्हा परिषद पुणे पूर्ण राज्याच्या आणि देशाच्या सर्वप्रथम जिल्हा परिषद झाला ज्यांनी एक आर्थिक वर्ष मध्ये 1000 कोटीपेक्षा जास्त खर्च करून दाखवला. तर आपल्या माध्यमातून विशेषतः डीपीडीसीच्या माध्यमातून आपल्याला जवळपास 18,000 काम सर मंजूर झाले आणि त्या काम मध्ये 15,000 काम पूर्ण करण्यामध्ये या जिल्हा परिषदला सर यश मिळालं आणि उर्वरित काम पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण पूर्ण करतो. 25-15 सगळे काम सर आपण घेतो. आणि सर, मला आवर्जून सांगायला खुशी होतोय की आपले जवळपास फक्त 2 विषयामध्ये सर मी आपल्याला ओपनली आणि खरं सांगतो 2 विषयामध्ये सर आपण कुठे ना कुठे कमी पडले. घरकुलचे विषय, घरकुल मध्ये सर जागा अभावी जवळपास 3000 लोकांना जागा नसल्यामुळे आपण त्यांना घरकुलच्या हप्ते वितरित करता आला नाही. आणि सर दुसरा विषय होता जल जीवन मिशन मध्ये वॉटर सोर्सच्या सर्टिफिकेटची अडचणीमुळे जल जीवन मिशन मध्ये आपण पहिले 3 मध्ये नाही आहे, आपण 9व्या नंबरवर आहे. सर, उर्वरित सगळे बाबी सर रोजगार हमी मध्ये आपले पुणेच्या इतिहासामध्ये सर 2ऱ्या नंबरवर आपला सर्वात जास्त खर्च झालेला आहे.
आपण सर आपली जो लक्षात होती त्याच्या 160% काम रोजगार हमी योजनेमध्ये करून दाखवलेलं आहे। सर पहिल्यांदा महिला बचत गटाला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महिला बचत गट आता पुणे जिल्ह्यामध्ये आहे आणि पुणे जिल्ह्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महिला बचत गटाला 100 कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप या ठिकाणी करण्यात आलं आहे। 164 कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी वाटप झालेलं आहे। सर या सगळ्या भरपूर गोष्टी आहेत, पण यदि मी आपल्याला सर माझे ज्यावेळी मी शिक्षण घेत होतो माझे आई वडील दरवर्षी परीक्षाचे निकाल आल्यानंतर विचारायचे की तुम्हाला किती टक्के नंबर मिळाले। तर सर मला या ठिकाणी सांगायला खुशी आहे की जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा परिषदची पूर्ण टीम म्हणून आपल्याला 89% नंबर सर मिळाले आहेत। आणि याच्यामध्ये आणि सर मागच्या वर्षीची यदि आपण तुलना केला, मागच्या वर्षी कोरोनाचा फार मोठा प्रादुर्भाव होता, त्याच्यामध्ये आपण 77% नंबरवर होते आणि त्याच्यामध्ये 12% नंबरमध्ये सर सुधार दिसलेला आहे। आणि याच्यामध्ये विशेषतः जो विभाग या ठिकाणी आहे त्या सगळे उत्कृष्ट काम करणारे या विभाग आहे। प्रत्येक विभागामध्ये ज्यांनी अतिशय चांगलं काम केलं त्याच्याबद्दल सुधार आहे। सर शेवटची गोष्टी मी सर आपला आवर्जून आभार व्यक्त करतो की आपण जो सकाळी मला आणि माननीय विभागीय आयुक्तांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून विचारायचे आहे की काय प्रगती झाली, काय काम झालं, यामुळे अजून दर दिवस काम करायला आपल्याला एक गती मिळायची आहे, एक ऊर्जा मिळायची। सर याच्यासाठी मी सर आपला आभार व्यक्त करतो। त्याबरोबर जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी व सदस्य माननीय अध्यक्ष महोदय निर्मलाताई पानसरे असेल, उपाध्यक्ष रणजित शिवतरे असेल, आपले सर्व 4 सभापती महोदय असेल, महोदय असेल, त्यांच्या माध्यमातून सर्व सन्माननीय आमदार महोदय असेल, त्यांच्या माध्यमातून जो प्रश्न सोडवण्यात आले, जागाची अडचणी सोडवण्यात आली, आपल्याला अजून काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, याच्यासाठी सर आवर्जून मी आभार व्यक्त करतो। आणि जिल्हा परिषदनी जो मागच्या वर्षी काम केलं या मोमेंटमला पुढे ठेवण्याचा मी आपल्याला शब्द देतो आणि या वर्षी अजून आपण 90-95% पेक्षा पुढे जावं याच्यासाठी पूर्ण प्रयत्न या जिल्हा परिषद करणार आहे। याच्यासाठी सर आपण जो आपल्या जिल्हा परिषदवर विश्वास दाखवला याच्यासाठी आभार व्यक्त करतो आणि माझी प्रस्तावना या ठिकाणी संपवतो। जय हिंद। यानंतर या ठिकाणी अरे हा पाहिजे ना त्या साईडला घ्यायचं मला उघडता नाही टार्गेट्स आहेत, कालबद्ध कार्यक्रम आहे, त्या अनुषंगाने हे कॅलेंडर उपयुक्त ठरणार आहे। हॅलो हां लाईव्ह आउट द्यायचं होतं यार फोटो झाला की सर शिवाजी जातो का पुढं जातो का यानंतर माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री पुणे जिल्हा, दादांना विनंती आहे कृपया आपण आम्हाला संबोधित करावं। आउटपुट देत आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र दत्तामाव पुणे आमदार अशोक पवार, बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे, व्हाईस चेअरमन पीडीसीसीचे सुनील चांदेरे, रणजित शिवतरे, विकास गांगड, आयुष प्रसाद, भारत शेंडगे, म्हणजे जिल्हा परिषदेचे उपस्थित असणारे सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्र, उपस्थित मान्यवर आणि माझ्या तरुण मित्रांनो, पुणे जिल्हा परिषदेवर 21 मार्च 2022 पासून मुख्य कार्यकारी अधिकारी हे प्रशासक म्हणून काम बघायला लागले। आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर ज्या ज्या जिल्हा परिषदांच्या मुदती संपलेल्या होत्या त्या सगळीकडेच आम्ही सीईओला प्रशासक म्हणून देण्याचा निर्णय घेतला। ज्या महानगरपालिकेच्या मुदती संपल्या तिथं आयुक्तांना प्रशासकाची जबाबदारी दिली, पंचायत समितीला बीडीओला प्रशासकाची जबाबदारी दिली आणि नगरपालिकेला चीफ ऑफिसरला प्रशासकाची जबाबदारी दिली। त्याआधी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे ही जबाबदारी होती। आपण त्या काळामध्ये मला वाटतं सन 2021-22 मध्ये पुणे जिल्हा परिषदेने राबवलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना ज्या अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं, ज्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं, माझ्या बंधुभगिनींनी चांगलं काम केलं, त्यांचा गौरव आज आपण करतोय। आणि ह्या सगळ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांचं सर्वात पहिल्यांदा मी मनापासून अभिनंदन करतो। त्यांच्या कुटुंबियांचं देखील मी अभिनंदन करतो, कारण कुटुंबियांनी पण त्यांना हे काम करण्याच्या करता प्रोत्साहित केलं, साथ दिली
सहकार्य केलं. 2 वर्ष खूपच अडचणीची होती. त्याच्यातलं हे मागचं वर्ष हे कोरोनाच्यामुळं, इतर अडचणीमुळं, तोक्ते वादळ, त्याच्या संदर्भातलं निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी, अशा खूप काही नैसर्गिक घटनांना आपण सामोरं गेलो. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार आज होणार आहे त्यांचं नाव सगळीकडं पोचलं पाहिजे. या सत्कार मंत्रींच्या कुटुंबियांना देखील ही बातमी स्वतःपुरती ठेवायची नाही, तर ती आपल्या सगळ्यांना शेअर करायचं एक चांगलं काम केलं म्हणून त्यांचा सत्कार झाला. ही बातमी तुमच्या नातेवाईकांना देखील कळली पाहिजे. सोसायटीचे सभासद, गावकरी या सगळ्यांना कळली पाहिजे, ती पोचवावी अशी माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. बोलत असताना सीओनी सांगितलं, एक कॅलेंडर आपण प्रकाशित केलं, त्याच्या पाठीमागचा त्यांचा हेतू त्यांनी सांगितलं, त्याचं कौतुक देखील चीफ सेक्रेटरींनी केलं. लोकाभिमुख कारभार करण्याच्या करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या टीमने कितीही चांगलं काम करायचं ठरवलं तरी अधिकारी वर्गाची साथ असल्याशिवाय त्या गोष्टी लाभार्थीपर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. ही निश्चितपणे बाब मी स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त करतो. मागे आमचे पदाधिकारी असायचे, आम्ही त्यांना निवडून आणलेलं असायचं, आम्हीच त्यांची निवड केलेली असायची. परंतु कधी कधी सीओना आठवत असेल की पवार साहेबांच्याकडे पण काही गंभीर तक्रारी जायचं, माझ्याकडे पण जायच्या, आणि त्यावेळेस आम्ही सीओना सांगायचो की हे आम्हाला सहन होणार नाही. तुम्ही अनेक अधिकारी कर्मचारी आमच्या जिल्ह्यामध्ये पुण्याच्या काम करता. तुम्हाला सगळ्यांना माहितीये की इथं ज्यावेळेस मी तुमच्या नेमणुका करतो त्यावेळेस पूर्णपणे पारदर्शकपणे मी नेमणुका करत असतो. माझी जी कामाची पद्धत 1991 पासून मला संधी जनतेने दिली तेव्हापासूनची आहे. मी अधिकाऱ्यांना ज्यावेळेस एखादी जबाबदारी देतो आणि ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही तर तिथं तेवढ्याच कठोर शब्दामध्ये त्यांना खडसावून देखील सांगतो. आणि तो माझा अधिकार आहे. शेवटी मी जनतेशी बांधील आहे आणि त्याच्यामुळं तुमच्यावर येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या सोडवण्याच्या करता आम्ही आमच्या लक्षात आणून दिल्यानंतर ताबडतोब तिथं लक्ष घालतो आणि निर्णय घेतो, ज्याचा उल्लेख मगाशी आयुष प्रसादांनी केला. मी नाव घेत नाही, परंतु काहींच ते केंद्र सरकारने आणलेली योजना बंद करण्याच्या बद्दलचाच प्रस्ताव होता. पण आम्ही सांगितलं की आम्ही ग्रामीण भागातून जातो, तिथं प्रतिनिधित्व करतो आणि त्याच्यामुळे ही योजना जरी केंद्राने बंद केली तरी ती पुढे चालू ठेवली पाहिजे. ती आमच्या ग्रामीण भागाच्या दृष्टीने, जिल्ह्याच्या दृष्टीने सगळ्यात महाराष्ट्रातल्या महत्वाची आहे. आणि त्याच्यातून मुख्यमंत्र्यांनी पण ऐकलं की बाबा हे सगळे सांगतात, याचा अर्थ निश्चितपणे त्याच्यात काहीतरी अर्थ असू शकतो आणि त्याच्यामुळेच जनतेच्या भल्याकरता होत असेल तर त्यांनी पण पाठिंबा दिला आणि ती योजना पुढे कंटिन्यू चालू ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. अशा प्रकारे अनेक बाबी असतात. माझा कटाक्षाने प्रयत्न, मी पवारसाहेबांच्या मार्गदर्शकाखाली पुढे आलेला कार्यकर्ता आहे. कारण आमच्या लहानपणी पवारसाहेब 72ला समाजकारण राजकारणामध्ये राज्यमंत्री झाले. त्याच्या आधी 67ला ते आमदार होते, तेव्हा तर मी 3री मध्ये होतो. त्याच्यामुळे ते लहानपणापासून ते बघत आलेलो आहे. त्यांची कामाची पद्धत, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हाताळायची पद्धत, नेहमी अधिकारी कर्मचारी समाधानी असले पाहिजे याकरता त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय, केंद्राशी तुमचे सगळी वाढ कशी लिंकअप करता येईल त्याबद्दल त्यांनी घेतलेले ठोस भूमिका, अशा अनेक बाबीमध्ये त्यांनी नेहमीच एक दूरचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्याबद्दलची अंमलबजावणी केलेली आहे. आज पण मी अर्थमंत्री म्हणून दुसऱ्यांदा मला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली. कारण मागच्या टर्मला मी गुजरात चव्हाण साहेबांच्या बरोबर काम करत होतो आणि त्यावर राज्याचा अर्थ मंत्रालयाचा संपूर्ण भार आम्ही लोक सांभाळतो. त्यावेळेस निधी देत असताना कुठल्याला अग्रक्रम द्यायचा, कुठल्या गोष्टीला मदत करायची, त्याच्यामध्ये
कुठं अजून भर टाकायची त्या पद्धतीचं काम आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आणि एकंदरीतच आज जो काही जिल्हा परिषद माझी पुण्याची 2022-23 चा अर्थसंकल्प तयार करण्याचं काम प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आता करतात, कारण पदाधिकारी आता इथं नाहीये. आणि गेल्या वर्षी 21-22 मध्ये आपण 366 कोटीचा अर्थसंकल्प आपल्या जिल्हा परिषदेचा सादर केला आणि त्याच्या आधीच 20-21 मध्ये तो 303 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प होता. मला विश्वास आहे की प्रशासक या नात्याने सीओच्या कडनं सादर होणारा अर्थसंकल्प यावर्षीचा देखील तुम्हा सगळ्यांची इच्छा, आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण करणारा असेल आणि आमच्या 13 तालुक्याचा असणारा पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाला एक नवी दिशा आणि गती देणार असेल आणि आमच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये भर टाकणार असेल. इथं दत्तामाव भरणे बसले, ते देखील जिल्हा परिषदेतच पुढे आलेले कार्यकर्ते. मी त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पण केलेलं होतं. ते करण्यामागचं कारण ते आमदार व्हावे म्हणूनच त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेलं होतं आणि त्यांनी त्याचा पुरेपूर जो काही त्याच्यातनं लोकांना मदत करण्याच्या बद्दलचं निर्णय घ्यायला पाहिजे होते ते त्यांनी घेतले आणि त्याचे रिझल्ट देखील त्यांना नंतरच्या काळामध्ये त्या बाबतीमध्ये मिळालेले. पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार होत असताना सीओनी आयुष प्रसाद यांचंही या ठिकाणी मी कौतुक करेन, कारण कोविडच्या काळामध्ये तुम्हा सगळ्यांना सोबत घेऊन एक टीम म्हणून आपण चांगलं काम केलं. मी दर आठवड्याला कधी शुक्रवारी, कधी शनिवारी, कधी रविवारी माझ्या सोयीच्या दृष्टीने बैठका बोलवायचो. सौरव राव असतील, विक्रम कुमार, राजेश पाटील, आयुष प्रसाद, राजेश देशमुख किंवा त्याच्या आधीचे पण अधिकारी शेखर गायकवाड, इतर सगळे सहकारी, हे सगळेजण त्याच्यामध्ये मदत करत होते, साथ देत होते. पोलीस यंत्रणा साथ देत होती, सिव्हिल सर्जन साथ देत होते आणि त्याच्यामुळं कधी कधी खूप मोठी संख्या आपल्या पुण्याच्या परिसरामध्ये वाढलेली असताना देखील त्याला आटोक्यात आणण्याचं काम पॅरामेडिकल स्टाफ, माझ्या नर्सेस, माझे डॉक्टर्स, आपण सगळ्यांनी हे केलं आणि त्याच्यातूनच आजचं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. कोविडचा थोडं नियंत्रणात आल्यानंतर आयुष प्रसाद एकदा मुंबईला मंत्रालयामध्ये माझ्याकडे आले आणि डॉक्टर अमोल कोल्हे तिथं होते, खासदार आमच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे, आणि या दोघांनी मला सांगितलं की दादा, पुणे जिल्ह्यात आपल्याला एक मेडिकल सिटी उभी केली पाहिजे. जिल्ह्यामध्ये आपल्याला एक मेडिकल सिटी उभी करत असताना एकाच भागात सगळ्या आजारावर उपचाराची हॉस्पिटल्स असतील, जगातल्या चांगल्या डॉक्टरांची सेवा, उपचारांच्या सोयी तिथं आपल्याला असतील आणि रुग्णांना एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये, एका गावातून दुसऱ्या गावात जावं लागणार नाही. राज्याच्या, जगाच्या भागातून लोक तिथं उपचार करायला येतील. रस्त्यानं, विमानानं, हेलिकॉप्टरने तिथं सहज पोहोचता येईल. रुग्णांना स्वस्तात तिथं उपचार मिळतील. एक नवी व्यवस्था आपण उभी केली पाहिजे, अशा प्रकारची कल्पना त्या दोघांनी माझ्यासमोर मांडली. मी अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम करत असल्यामुळे माझा सतत हा प्रयत्न असतो. मी कधी गाडीमध्ये आता दत्तामाव भरणे आणि रणजितला घेऊन येत होतो, कधी काही माझा नेहमी याच गोष्टीची चर्चा चाललेली असते किंवा कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठला निर्णय घेतल्यानंतर तिथल्यांना आपण मदत करू शकतो. आणि ही कल्पना मी सगळ्या सचिव लोकांची बैठक बोलवली माझ्या चेंबरला मुंबईमध्ये आणि आयुष प्रसाद यांनी मांडलेली मेडिकल सिटीची संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला. आणि तुम्ही पाहिलं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये इंद्रायणी मेडिसिटी म्हणून ती योजना आपण जाहीर केलेली आहे. त्याच्यामध्ये कदाचित त्या प्रसादांच्या नावातच आयुष असल्यामुळे त्यांना आरोग्याशी संबंधित अशा चांगल्या संकल्पना सुचत असाव्यात. त्याबद्दल मी आयुष पण आहे, प्रसाद पण आहे, आपल्याला प्रसाद पण लागत असतो, दोन्ही गोष्टी जुळून आलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. ह्याच्यातला
गमतीचा भाग जाऊ द्या, पण त्या संदर्भामध्ये कुठं ना कुठं अधिकाऱ्यांनी पण त्या गोष्टीचा पाठपुरावा, आता डॉक्टर कोल्हे बघतायत, ते बघतायत, निधी देणं, मी ज्या ज्या काही गोष्टी जिल्ह्याच्या करता तर बरेच महत्वाचे निर्णय घेतले, राज्याकरता घेतले, ते माझं कर्तव्य होतं. त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारचं समाधान आम्हाला लोकांना मिळत असतं आणि त्याच्यातून पुणे जिल्हा मध्ये आपली ही आपण इंद्रायणी मेडिसिटी जाहीर केलेली आहे. पुणे जिल्हा परिषदेचा पण अर्थसंकल्प लवकरच सादर होईल, परंतु त्याआधी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात देखील आपण पुणे जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पण आपल्याला सगळ्यांना लक्षामध्ये आलं असेल. माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की कुठेही अधिकाऱ्यांच्यावर, कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय झाल्यावर तुम्ही जरूर त्या अन्याय दूर करण्याच्या करता मला भेटू शकता, माझ्या सहकाऱ्यांना भेटू शकता. पण तुमच्यावर जबाबदारी असताना तुम्ही जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तुम्ही त्याच्याकडे कांडाळा केला, तर मात्र मला ती गोष्ट अजिबात सहन होत नाही, अजिबात मला ती खपत नाही. कारण आज तुमच्या भरोशावर आम्ही या राज्याचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळं सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पण काही जण ग्रामीण भागातून आला असाल, गरिबीतून आलेला असाल, कष्टातून आलेला असाल, तुमच्या आई वडिलांनी पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये घडवण्याचं, शिकवण्याचं काम केलेलं असेल, याबद्दल दुमत असायचं अजिबात कारण नाही. परंतु त्याच्यातनं पुढे आल्यावर आपली पण काही जबाबदारी, सगळ्यांनाच काही क्रीम पोस्टिंग मिळतात अशातला भाग नाही. जे काम मिळेल ते चांगलं केल्यानंतर, त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर आपोआप आमच्यासारख्याला वाटतं नाही ह्याच्यावर जबाबदारी दिली तरी चांगले रिझल्ट देतात, आपण दुसरी जबाबदारी झाली. पण रिझल्ट ओरिएंटेड काम हे तुम्हा अधिकाऱ्यांच्याकडनं आणि कर्मचाऱ्यांच्याकडनं झालं पाहिजे. ही माफक अपेक्षा एक राज्याचा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री या नात्याने मी इथं निश्चितपणे व्यक्त करीन. एकंदरीतच तुम्हाला सगळ्यांना पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळे जिल्हा परिषदेचे सदस्य, वेगवेगळे सभापती, वेगवेगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याबरोबर काम करत असताना त्या सगळ्यांना मान सन्मान ठेवून कामं करावी लागतात. आता या प्रशासनाच्या काळामध्ये मात्र तशी अडचण येत नाही. जे चांगल्या गोष्टी असतील त्या तुमच्या तुम्ही पटपट निर्णय घेतले तरी काही अडचण नाही, परंतु ते निर्णय हे जनतेच्या हिताचे असले पाहिजे. ते कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्या कुणी चौकशी केली तर त्याच्यामध्ये पारदर्शकता असली पाहिजे. त्या घेतलेल्या निर्णयाच्या बद्दलचे जर काही कुणाला लाभ तुम्ही देणार असाल तर त्या लाभार्थीला ज्या गोष्टी तुम्ही देताय त्याच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे. त्या सगळ्याचा विचार साकल्याने आपण सर्व सहकार्यांनी करावा. माझा हाही प्रयत्न आहे की आपल्या राज्यात आणि आपल्या जिल्ह्यामध्ये चांगल्या इमारती, चांगल्या सुविधा, चांगली ऑफिसेस, तुम्ही जिथं दिवसभर काम करता तिथं तुम्हाला एक समाधान वाटलं पाहिजे. त्या समाधानी तुम्ही असला तर तुमच्याकडनं अधिक चांगलं काम झालं पाहिजे. येणाऱ्या जो आमचा पदाधिकारी किंवा सर्वसामान्य नागरिक माझा पुणे जिल्ह्यातलाही त्याचंही काम समजून घेत असताना आपण त्याच्यात एक आपुलकीच्या नात्याने त्या कामामध्ये लक्ष दिलं पाहिजे. ही पण माझी माफक अपेक्षा आहे. मी आजच सकाळी सौरवराव आयुष प्रसाद असताना त्यांना सांगितलं की मला पुण्यामध्ये सगळे माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारायचा आहे. त्याकरता काही कोटी रुपये आम्ही उभे करायचा निर्णय घेतला. यंदा डीपीसी मध्ये 5% निधी त्या सगळ्या कामाच्या करता द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे. महिला बाल विकासला पण 3% निधी द्यायचा आम्ही ठरवलेलं आहे. अशा प्रकारे ज्यावेळेस आम्ही घोषणा करतो त्यावेळेस नुसती घोषणा त्याच्यामध्ये वाफ हवेमध्ये घालून चालणार नाही, तर ती अंमलात आणण्याच्या करता आर्थिक पाठबळ पण द्यायचं असतं. आणि आपल्या पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये CSRचा पण फंड बऱ्यापैकी आपल्याला सगळ्यांना मिळत असतो. त्याच्यामुळे त्याही बाबतीमध्ये आपण सगळेजण मिळून प्रयत्नशील राहावं अशी माझी आपल्याला सगळ्यांना सूचना आहे. माझ्या पंचायत राज संस्था ग्रामीण भागातील विकासाच्या 14व्या वित्त आयोगातून मिळणारा निधीचं वितरण आणि विनियोग अधिक प्रभावीपणे करण्यासाठी अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी मदत सहकार्य केलं पाहिजे.
आणि अधिकाधिक विकास कामं या निधीतून मार्गी लावण्याचा प्रयत्न देखील तुम्ही सर्वांनी करावा. पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात मोठ्या गावांच्या मध्ये सार्वजनिक शौचालयाची उभारणी करण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे. मात्र शौचालय उभारणीचा वेग हा कमी आहे, तो वाढवला पाहिजे. कारण गेल्या वर्षात 298 गावांमध्ये सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीस मंजुरी दिली. फक्त 6 गावांमधील युनिट कार्यान्वित झालेले. आठवडे बाजार गावामध्ये तात्काळ शौचालय उभारली जावी. कारण त्या निमित्तानं लोक आठवडे बाजारच्या करता माल घेऊन येतात, दिवसभर थांबतात, तिथं काहीच नसतं. काही काही छोटे टेम्पो घेऊन येतात, तो हत्ती का काय त्याला म्हणतात, छोटा हत्ती, अशा पद्धतीनं त्यांना तिथं मागच्या काळामध्ये चालायचं, कार्य जाणे इकडं जाणे तिकडं, ते कुठंतरी आडबाजूला जाऊन सगळं काही करून यायचं. ते तर आता चित्र राहिलं नाही. आपण स्वच्छतेला महत्व देतो. उद्याच्या 15 तारखेला देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहेत. असं असताना आपली पण काही नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून या कामामध्ये कसं आपल्याला उभारी देता येईल, कसं आपल्याला गती देता येईल, असाही प्रयत्न आपण सर्वांनी करावा. सध्या जिल्हा परिषद प्रशासक असला तरी माझ्या पुणे जिल्हा परिषदेच्या विकास कामांना खीळ बसणार नाही. ग्रामीण विकासाचा गाडा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अधिक वेगवान गतीनं पुढे जाईल. त्याबद्दलचं काम आपण केलं पाहिजे. कारण जरी पदाधिकारी नसले तर आम्ही लोकप्रतिनिधी आहे, आमच्या सगळ्यांचंच बारकाईनं लक्ष असतं. जवळपास माझ्या विचाराचे, आमच्या आघाडीच्या विचाराचे ग्रामीण भागामध्ये पण अनेक आमदार, एखादा जर अपवाद वगळता बहुतेक सगळे आमदार, राहुल जर सोडला तर सगळेच आमदार एका विचार, राहुल कुलांचा अपवाद वगळता राहुल पण तसा माझ्याच बरोबर काम करणारा कार्यकर्ता. परंतु ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे जण वेगळा विचार करतात. तो लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, मुभा आहे, त्या खोलात मला जास्त जायचं नाही. पण आयुष प्रसाद, आता तुम्ही सर यदा कदाचित निवडणुका होईपर्यंत पुणे जिल्हा परिषदेमध्ये कुठल्याही निर्णयाच्या बाबतीमध्ये चांगलं घडेल त्याची जबाबदारी, त्याचं यश, त्याची पावती ही तुम्हाला मिळणार आहे. पण यदा कदाचित निवडणुका होईपर्यंत तुम्ही एखादा निर्णय घेत असताना त्याच्यात कुठं दिरंगाई झाली, कुठं काहीतरी अपयश आलं, तर ती पण जबाबदारी तुमच्यावरच राहणार आहे. त्याकरता आपण अपयश येणार नाही त्याबद्दल प्रयत्न केला पाहिजे. मला खात्री आहे की तसा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा चांगलं काम करा. अधिकारी कर्मचारी समोर बसलेले तुमच्या बरोबर आहेतच. येणाऱ्या काळात असं काम करा की नवीन लोकप्रतिनिधींना देखील करायला काही उरलंच नाही पाहिजे अशा पद्धतीचं काम करून दाखवा. त्यांनी मला म्हटलं पाहिजे, दादा तुम्ही आम्हाला पद दिलं पण आम्ही करायचं काय. आजच मगाशी दत्ता मला आठवत असेल, PMRDचे सदस्य तिथं आले, कापऱ्यांच्याकडे जेवण होतं तिथं. म्हणजे दादा आम्ही मिटिंगला जातो पण आम्ही PMRDचे सदस्य म्हणून आम्हाला काय अधिकार आहे. त्यांना वाटलं इकडचं रिझर्वेशन काढ, तिकडं घाल, तिकडचं घाल, इकडं घाल, असले काहीतरी अधिकार आहेत का काय कुणाला माहिती. म्हणलं अरे बाळा, जिथं मुख्यमंत्री अध्यक्ष असतात त्याच्यामध्ये फार काही तुम्हा कुणाला अधिकार राहत नाही. तिथं फक्त बघायचं असतं काय मार्गदर्शन होतं काय नाही. म्हणलं तो त्यांचा अधिकार आहे, जनतेने त्यांना त्या सर्वोच्च पदावर बसवलेला आहे. लोकशाही पद्धतीनं ते त्या ठिकाणी निवडून गेलेले आहेत आणि त्यांनी तुमच्या नेमणुका केलेल्या आहेत. त्याच्यामुळं म्हणलं आपण एकदा बसू 16 दिवशी आयुक्ताला घेऊन, आणि काय तुमची काय कल्पना आहे त्याच्यामध्ये खरोखरीच तुमचा हेतू स्वच्छ असेल तर म्हणलं मी तुमच्या पाठीशी उभा राहील. पण तुमच्या हेतूत मला काही गडबड दिसली तर मग मी पण आणखी त्याच्यामध्ये वेगळाच निर्णय घेईन असं मी त्यांना सांगितलं. तेही मला ओळखतात, त्याच्यामुळे तो काही दुमत असायचं कारण नाही. पण एकंदरीतच अशा पद्धतीनं काम करत असताना ज्या ज्या काही गोष्टी एकंदरीत, आता ही इमारत होऊन किती वर्ष झाली? 10 वर्ष, 10-11 वर्ष. आता थोडीशी रंगरंगोटी काढा उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्याच्या आत जरा इथं काही मॅटिन वगैरे टाकायचं असेल तर चांगलं करून घ्या, क्वालिटीचं करून घ्या. आता आपलेच चीफ इंजिनियर अतुल चव्हाण झालेले आहेत, त्याच्यामुळं
त्यांची काही मदत लागली, कारण हे निर्णय नंतर होताना खूप काही वेगळ्या अडीअडचणी येत असतात. अशा प्रकारे तुम्ही अधिकारी बसता, आमचे पदाधिकारी बसतात, तिथं काही मेंटेनन्स वगैरे असेल, खुर्च्या बिर्च्या थोड्याशा डॅमेज झाल्या असतील, होऊ शकतं. कुठं टॉयलेट ब्लॉक वगैरे, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आता आमच्या महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. तिथं त्यांना काही असुविधा काम करत असताना वाटत असेल तर ती दुरुस्त करा. कुठं काही फॅन चालू नसतील, कुठं काही लिकेजेस असतील, हे सगळे काढून घ्या. आणि अतिशय चांगली, एकतर माझं थोडंसं त्या काळामध्ये चुकलं, आपला एंट्रन्स आहे तो मार खातो, त्या एंट्रन्सलाच आपले कॉलम आलेले. पण बाकीच्या बाबतीमध्ये मला मगाशीच दत्ता मामा रणजित सांगत होते की दादा तुम्ही अनेकदा इथं यायचं आणि सगळं फिरून, मला काही इथं बसायचं नव्हतं, पण मला एक भावना की माझे सहकारी इथं बसणार आहेत, माझे अधिकारी, माझे कर्मचारी इथं बसणार आहेत, पदाधिकारी बसणार आहेत, त्यावेळेस तिथं त्यांना प्रत्येक बाबतीमध्ये समाधान वाटलं पाहिजे, असा बारकाईनं विचार करून आपण केलं पाहिजे. मी मगाशी बघितलं तिथं पायरी चढत असताना पण तिथं काहीतरी निघालेले आहे, ते पण रिपेअर केलं पाहिजे, दुरुस्त केलं पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये जसं बारकाईनं सगळ्या गोष्टी बघतो तसं तुम्ही तुमच्या आयुष्यातला घरापेक्षा जास्त महत्वाचा वेळ इथं घालवत असता. आणि आता व्हीसीच्या मुळे फार काही तुम्हाला मुंबईला किंवा कुठं नागपूरला जावं लागत नाही, व्हीसीवर आपण एकमेकाशी संपर्क साधू शकतो. ह्या सगळ्याचा विचार त्यामध्ये आमच्या आयुष प्रसाद केला पाहिजे. इकडे सहज नजर होतो का तिथे तुटलंय तिथे असं माझ्या डोळ्यावर तर हे सगळं दिसतच असतं. त्याच्यामुळं हे सगळे जे बारकावे आहेत ते बघा, हे आपण आयुष प्रसाद लक्ष घालून बघितलं, तुमच्या त्यांच्यावर जबाबदारीच्या अधिकाऱ्यांच्यावर त्यांना सांगून तुम्ही हे केलं. थोडस चांगल्या प्रकारचं लँडस्केपिंग, चांगल्या प्रकारच्या कुंड्या, त्याच्यातून पडदे वगैरे, हे सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे, त्याचे खिडक्याचे हँडल वगैरे सगळ्या गोष्टी, विशेषतः आमच्या वॉशरूमचे सगळे व्यवस्थितपणे हँडल विंडल सगळं, त्या सगळ्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आज एका वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला दत्ता मामांना, अशोक पवार, बाकीच्या माझ्या सहकाऱ्यांना आपण इथं बोलवलंय. मी पुन्हा एकदा 21-22 मध्ये माझ्या पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत राबवण्यात आलेल्या योजनांची अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामकाजासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांची, कर्मचाऱ्यांची निवड झालेली आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या भावी वाटचालीला मी मनपूर्वक अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आणि मी आता ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणखीन काही तुम्हाला भर चांगल्या कामाच्या बाबतीमध्ये घालता आली तर जरूर तुम्ही घाला. आणि त्याच्यात एक लोकाभिमुख अशा प्रकारचा कारभार आमच्या पवार साहेबांच्या जिल्ह्यामध्ये आमच्या सगळ्यांनी अनेक वर्ष जनता आमच्यावर अमाप प्रेम करते, त्या सगळ्यांच्या असणाऱ्या प्रेमाखातर आपण ते काम पुढेही चांगलं करत चला. त्याकरता तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. आता आपला रमजानचा पवित्र महिना सुरू झालेला आहे. आपला गुढीपाडवा आपण आत्ताच नवीन मराठी वर्ष सुरू केलेले आहे. गुढीपाडव्याच्या पण आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. वसंत ऋतू आहे, त्याच्यामध्ये आता येणारी आमची महात्मा फुलेंची जयंती, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्याच्यामध्ये रामनवमी, हनुमान जयंती, अशा अनेक महत्वाचे आपल्या पुढं वेगवेगळ्या महामानवांच्या जयंत्या आणि उत्साहाचे सण असे आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. त्याच्यामध्ये देखील थोडस काल आम्ही आढावा घेताना काही बाबतीमध्ये टँकरची पण मागणी सुरू झालेली आहे. मी काल बघितलं, राज्याचा आढावा घेत होतो परवा दिवशी कॅबिनेटला, त्याच्यामध्ये टँकरची मागणी यायला लागली. तो अधिकार आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला होता, तो आता प्रांताला देण्याच्या बद्दलच्या सूचना मी चीफ सेक्रेटरीला केल्या आणि त्याचे बहुतेक आदेश निघाले असतील. मी सोमवारी त्याच्याबद्दलची शहानिशा करीन. परंतु कुणालाही पिण्याच्या बाबतीमध्ये कुठं अडचण येता कामा नये. कधी कधी आपण टीव्हीवर पण बघतो आयुष प्रकार, कुठंतरी आमचे डोंगरी भागात, आदिवासी भागात काही मुलं मुली, आमच्या महिला कुठंतरी त्या खोल विहिरीमध्ये उतरतात. त्या पायऱ्या पण नसतात, त्या दगडावरनं बरोबर वर येतात, जीव धोक्यात घालतात.
तिथं मग नंतर आपल्याला पाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा पद्धतीचे ज्या ज्या गोष्टी असतील त्याचा सर्वे करा, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही अशा प्रकारचं. कारण यंदाच्या वर्षी केंद्र सरकारचा राज्य सरकारचा पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या करता 7,500 कोटी आमचे 7,500 कोटी त्यांचे 15,000 कोटीचा कार्यक्रम आहे. माझं म्हणणं की एवढा हजारो कोटीचा कार्यक्रम असल्यानंतर त्याचा व्यवस्थितपणे फायदा दुर्लक्षित भागामध्ये दिला गेला पाहिजे. अशा अनेक बाबी आहेत. मला तुम्हाला एक जाता जाता सांगायचं की मी महाराष्ट्रात फिरत असताना कुठेही काल कर्नाटकात मी मला जरा बेळगावच्या विमानतळावर उतरावं लागलं संध्याकाळी आणि तिथून बाय रोड कोल्हापूरला यावं लागलं. त्यावेळेस मी तिकडेही बघितलं, तिथेही संध्याकाळच्या वेळेस उजेड लख होता तरी लाईट चालू होती. ती आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना सवयच आहे, त्यांना लाईटचं बिल भरावं लागत नाही, ते लाईट चालूच असतात 24 तास. काय कुणी बंद करत नाही, काही करत नाही. त्याच्याकरता काय तुमची सूचना आहे, काय कल्पना आहे? मी सातत्याने त्याच्यावर विचार करतोय. काय केल्यानंतर आमचा ग्रामसेवक पण ते बंद करत नाही, आमच्या इतर स्टाफला पण मर्यादा आहे त्याच्यात पण आम्ही लक्ष घातलेलं. मी आता वित्त विभागाला सांगितलेलं की गरजेपुरता स्टाफ हा सगळ्या बाबतीमध्ये उपलब्ध करून दिला पाहिजे. त्यांचं लवकरात लवकर सिलेक्शन झालं पाहिजे. पण या विजेच्यामुळं एवढा खर्च वाढतोय आणि बिलं मात्र कोणी भरत नाहीये. त्याच्यात ते हायमास म्हणून एक नवीन फॅड आलंय. कुठेही कुणी उठतंय हायमास लावतंय. आम्ही आता त्याला बंदी केलेली आहे. ग्रामविकास खात्यानेच ऑर्डर काढलेले. माझ्या जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देखील आम्ही हायमास कट करून टाकलेला आहे. नाहीतर त्या हायमास मध्ये देखील प्रत्येकाला अक्षरशः काय करून काय नाही हायमास लावा, हायमास लावा. आम्हाला नंतर कळलं त्या हायमास मध्ये हायमास सगळ्यांचंच भर जास्त करतोय, त्याच्यावर तिकडं कल जास्त चाललं. मी त्या परत केलो, अरे ह्याला हायमास कशाला पाहिजे? ते म्हणले दादा तिथं जरा चांगलं समाधानकारक काम होतं, त्याच्यामुळे म्हणले ते हायमासला शिफारस चाललेली आहे. म्हणजे असं आहे काय? तर ते असं नसलं पाहिजे. तर समाजाचा पैसा, जनतेचा पैसा पूर्णपणे आपण काटकसरीनं वापरला पाहिजे. जसा तुम्ही मी माझा आपला प्रपंच करत असतो तशी सवय आपण याही बाबतीमध्ये लावून घेतली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा ज्यांचा पुरस्कार देऊन गौरव होणार आहे त्या सर्व पुरस्कार विजेत्यांचं कौतुक करतो. ज्यांना पुरस्कार नाही मिळाला त्यांनी नाउमेद न होता ह्यावेळेस काम करून दाखवा की पुढच्या वेळेस तो पुरस्कार तुमच्याकडे कसा चालत येईल असं काम उत्तम पद्धतीनं ज्यांना पुरस्कार मिळणार नाही त्यांनी करून दाखवावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद आदरणीय दादा. यानंतर आपण मुख्य पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम धनंजय खटावकर सर, सहाय्यक प्रशासन अधिकारी, आपण तयार राहायचंय. त्यानंतर इरफान सय्यद आपण तयार राहायचंय. यानंतर धनंजय खटावकर, सहाय्यक प्रशासन अधिकारी, इरफान सय्यद वरिष्ठ सहाय्यक. यानंतर कमलाकर रणजिवे सर, डेप्युटी हॅपी न्यू इयर ही बाब होती त्याच्यासाठी कमलाकर रणजिवे सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग. कमलाकर रणजिवे सर, डेप्युटी जेडी. यानंतर प्रोसेस मॅपिंग श्री राहुल पागोळकर, प्राचार्य ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी. यानंतर प्रोसेस मॅपिंग श्री राहुल पागोळ, प्राचार्य ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी. यानंतर पुन्हा कमलाकर रणजिवे सर, डेप्युटी जेडी. प्रोसेस मॅपिंगचे हे पुरस्कारार्थी आहेत. यानंतर बाल आरोग्य तपासणी मोहीम माननीय जामसिंग गिरासे सर, डेप्युटी महिला बाल कल्याण. यानंतर जामसिंग गिरासे, डेप्युटी महिला बाल कल्याण, बाल आरोग्य तपासणी मोहीम. यानंतर डॉक्टर भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी. यानंतर डॉक्टर भगवान पवार सर, DHO. यानंतर विभागीय चौकशी पुस्तिका या बाबींसाठी पुरस्कारार्थी आहे श्रीमती सोनाली गुले मॅडम, व्याख्याता ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र मांजरी. विभागीय चौकशी पुस्तिका श्रीमती सोनाली गुले, व्याख्याता GTC. यानंतर श्रीमती सुलक्षणा बिडवे, व्याख्याता GTC.
यानंतर ग्राम परिवर्तन अधिनियम यासाठी पुरस्काराचे आहे श्री संदीप कोळीकर सर, तत्कालीन डेप्टी सीओ पंचायत आणि आता अहमदनगर डेप्टी सीओ जीएडी. यानंतर सर मुकणे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग. मुकणे सर. यानंतर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यासाठी पुरस्काराची आहे श्री प्रवीण कोरंटीवार सर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी. त्याचबरोबर विजय कानेकर सर नाहीये, कविता मुरुमकर मॅडम आहेत का वास्तुविशारद. यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ट्रॅकर सिस्टीम. यानंतर कविता मुरुमकर मॅडम वास्तुविशारद आहे, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे. यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती ट्रॅकर सिस्टीम श्री रोहित दिव्य, विस्तार अधिकारी सांगितले. यानंतर विशेष पुरस्कार आहेत जे एचओडी आणि त्यांची टीम असणार आहे. 6761 बचत गटांना 164.81 कोटी कर्ज उपलब्ध करून दिले. माननीय शालिनी कडू मॅडम, प्रकल्प संचालक DRD आणि त्यांची टीम. यानंतर श्री महेश अवकारे सर, कॅपो आणि त्यांची टीम आपण तयार राहायचंय. एचओडी आणि त्यांची टीमचे हे पुरस्कार आहेत आता. यानंतर ZPPFMS 1000 कोटी आहे. यानंतर ग्रामपंचायतीमध्ये महिलांच्या नावे घर नोंदणी संख्या सुमारे 7 लाख नोंदी झालेल्या आहेत. माननीय सचिन गडकरीमध्ये महिलांच्या नावे सुमारे 7 लाख पेक्षा जास्त नोंदी झालेल्या आहेत. डेप्टी सीओ सेशन गडकरी आणि त्यांची टीम. यानंतर ODF प्लस मध्ये राज्यात प्रथम आल्याबद्दल माननीय मिलिंद टोंपे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आणि त्यांच्या टीमला विनंती करतो आपण यायचंय. टोंपे साहेब सर्व राज्यात प्रथम, माननीय टोंपे सर कृपया लवकर यावं. यानंतर एका दिवसामध्ये सर्व प्रकारचे रस्ते मिळून 246 किलोमीटर, त्याचबरोबर वर्षभरात एकूण 443 किलोमीटर डांबरी रस्त्यांची उभारणी केल्याबद्दल माननीय युवराज देसाई सर, कार्यकारी अभियंता बांधकाम दक्षिण, आपण तयार आहे सर. आपण आणि आपले टीम सर या लवकर सर. देसाई सर या चला पटकन. त्याचबरोबर माननीय प्रदीप माने सर, कार्यकारी अभियंता बांधकाम उत्तर सर यावं आपण लवकर. युवराज देसाई सर चला या. एका दिवसामध्ये सर्व प्रकारचे रस्ते मिळून 246 किलोमीटर रस्त्यांची उभारणी केलेली आहे. युवराज देसाई सर. यानंतर माननीय प्रदीप माने सर, कार्यकारी अभियंता बांधकाम उत्तर, आपण तयार आहे. यानंतर माननीय प्रदीप माने सर. यानंतर कोविड काळामध्ये उत्कृष्ट माहिती व्यवस्थापन डॉक्टर अभय तिडके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आणि त्यांची टीम. कोविड काळामध्ये उत्कृष्ट माहिती व्यवस्थापन. यानंतर जल जीवन मिशन, राज्यात सर्वाधिक खर्च 66 कोटी. जल जीवन मिशन आणि त्यांची टीम श्री प्रकाश खताळ सर, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा, चला या सर पटकन. जल जीवन पशु लसीकरण 2 आठवड्यामध्ये 10 लाख जनावरांचं लसीकरण केलेलं आहे. डॉक्टर शिवाजी विधाटे सर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि त्यांची टीम, आपण तयार राहायचं. यानंतर पशु लसीकरण 2 आठवड्यामध्ये 10 लाख जनावरांचं लसीकरण झालेलं आहे. डॉक्टर शिवाजी विधाटे सर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि त्यांची टीम, कृपया आपण लवकर यावं. यानंतर 100% DBT श्री अनिल देशमुख. त्यानंतर कृषी विभागानंतर रोजगार हमी योजना 142% कामं झालेली आहेत. श्रीमती स्नेहा देव मॅडम, सहाय्यक गट विकास अधिकारी मनरेगा, आपण तयार राहायचंय. देव मॅडम. नंतर प्रकल्प पुरंदर.
सुनील कुराडे सर आपण तयार व्हायचे, तत्कालीन शिक्षण अधिकारी प्राथमिक मानवडी प्रकल्प पुरंदर, श्री सुनील कुराडे सर तत्कालीन शिक्षण अधिकारी प्राथमिक आपण तयार व्हायचे। यानंतर सीएसआरच्या माध्यमातून 4 कोटी उपलब्ध करून दिलेले आहेत माननीय आकाश मित्तल सर, वरिष्ठ उपाध्यक्ष फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। कानवडी प्रकल्पासाठी 4 कोटी उपलब्ध करून दिलेले सीएसआरच्या माध्यमातून। यानंतर प्रोसेस मॅपिंग श्री भूषण जोशी सर, व्याख्याता जीटीसी। प्रोसेस मॅपिंग श्री भूषण जोशी, व्याख्याता जीटीसी। यानंतर ग्रामपंचायत अधिनियम उत्कृष्ट काम श्रीमती निलेशा दादा मॅडम, विस्तार अधिकारी पंचायत आपण तयार व्हायचं। यानंतर विभागामध्ये उत्कृष्ट काम केलेल्या पंचायत समिती आणि त्यांची टीम सर्वप्रथम बारामती मागासवर्गीय क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये आपण उत्कृष्ट काम केलेलं आहे। बारामती व्हिडिओ सर आणि त्यांची टीम आपण कृपया यायचं आहे। माननीय बागल सर, मागासवर्गीय क्षेत्र विकास कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट काम। यानंतर पंचायत समिती मुळशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, त्याचबरोबर आरोग्य विभाग आणि लघु पटबंधर विभाग यामध्ये आपण उत्कृष्ट काम केलं आहे। पंचायत समिती मुळशी सर, जटाल सर आणि टीम केलेल्या पंचायत समिती आहेत दादा या। गट विकास अधिकारी संदेश जटाल सर आणि त्यांची सर्व टीम आहे। आरोग्य आणि लघु पटबंधर विभाग। यानंतर पंचायत समिती जुन्नर आपण तयार आहे। विकास यंत्रणा विभाग, आरोग्य विभाग आणि लघु पटबंधर विभाग अशा 3 विभागांमध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे। यानंतर उमेद पंचायत समिती जुन्नर। यानंतर उमेद मध्ये पंचायत समिती जुन्नरनी काम केलेलं आहे। पंचायत समिती जुन्नर उमेद मध्ये उत्कृष्ट काम गट विकास अधिकारी माळी सर आणि त्यांची टीम आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायत विभागामध्ये पण जुन्नरनी काम केलेलं आहे। यानंतर गरसूरमध्ये पंचायत समिती खेळ तयार आहे। गरसूरमध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केलेली पंचायत समिती आहे। माननीय जोशी सर आहेत, गट विकास अधिकारी आणि त्यांची टीम। यानंतर पंचायत समिती हवेली, रोजगार हमी योजना आणि समाज कल्याणच्या योजना अत्यंत प्रभावीपणे आपण राबवलेल्या आहेत। सर, गट विकास अधिकारी आणि त्यांची टीम। रोजगार हमी योजना आणि समाज कल्याण विभागाच्या योजना यानंतर शिरूर आहे शिक्षण विभाग आणि स्वच्छ भारत अभियान। गट विकास अधिकारी आहेत नरवडे सर आणि त्यांची टीम। यानंतर पंचायत समिती इंदापूर आपण यायचे पुढे। पंचायत समिती इंदापूर ग्रामीण पाणी पुरवठा आणि पशुसंवर्धन विभागामध्ये उत्कृष्ट काम केलेलं आहे। पंचायत समिती इंदापूर ग्रामीण पाणी पुरवठा, पशुसंवर्धन आणि वित्त विभाग या 3 विभागामध्ये काम चांगलं केलेलं आहे। यानंतर पंचायत समिती पुरंदर आपण तयार व्हायचंय। पुरंदर पंचायत समिती पुरंदर, चला या पुरंदर। पुरंदर आहे का? चला लवकर पंचायत समिती पुरंदर।
बांधकाम आणि ICDS मध्ये उत्कृष्ट काम केलंय पंचायत समिती पुरंदर यांनी. यानंतर बोर्णी तयार व्हायचंय. यानंतर पंचायत समिती बोर्णी तयार व्हायचंय. पंचायत समिती बोर्ड आपण पुढे या. पंचायत समिती बोर्ड आहेत का? गट विकास अधिकारी माननीय विशाल तनपुरे सर आणि त्यांची टीम वित्त विभागामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केलंय. पंचायत समिती बोर्ड. यानंतर पंचायत समिती मावळ. पंचायत समिती मावळ माननीय भागवत सर गट विकास अधिकारी पंचायत समिती मावळ आणि टीम लघुपाट मंडळ विभागामध्ये पंचायत समिती मावळ यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे. पंचायत समिती शिरूर आपण इथेच थांबा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दादा. यानंतर आपण विशेष पुरस्कार घेतोय 2. सन 2021 मध्ये पंचायत समितीमध्ये सर्वच बाबींमध्ये उत्कृष्ट कामकाज केलेली पंचायत समिती आहे पंचायत समिती शिरूर. जोरदार टाळ्या. सर्व पंचायत समितींमध्ये उत्कृष्ट काम पंचायत समिती शिरूर. माननीय बापू आपले. यानंतर सामान्य प्रशासन विभाग टीम आपण पुढे या. सन 2021 मध्ये जिल्हा परिषदेच्या विभागांमध्ये उत्कृष्ट कामकाज केलेला विभाग सामान्य प्रशासन विभाग माननीय कमलाकर रणदिवे सर आणि सर्व टीम कृपया आपण हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. जोरदार टाळ्या. दादा यानंतर आपण शेवटचा सन्मान घेतोय. यांच्या सर्वांना प्रोत्साहन देणारे आयुष प्रसाद सर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांना आपण सन्मानित करावं. जिल्हा परिषदेचे कॅप्टन म्हणून तर अत्यंत उत्कृष्ट बॅटिंग करत आहे. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो माननीय कमलाकर रणदिवे सर मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य साठी उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व अधिकारी कार्यक्रमाला